तो किती वेळ त्याच्या मम्मी शिवाय राहू शकतो. मी आहे ना बरोबर त्याला घेऊन जाईल, चॉकलेट वगैरे सोबत घेऊन जाईल. जेव्हा तो रडला, हे घे चॉकलेट, शांत हो. औषध पिऊन घे, औषध घे. सरबत 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 नाही, औषध आहे, औषध. रडतोय का तो? माल दे त्याला. किती जोरात करते का, काही वाटतं लहान मुला रडून टाकलं. तर काहीच आता आम्ही थांबलेलो या ब्रिजवर आहे ना. ॲक्च्युली छान लाइटिंग लागते, म्हणजे असं पूर्ण ब्रिजवर लाइटिंग बनवलेली. आता बघा भाई, जय श्रीराम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप्स तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. तर काही 7 वाजलेले संध्याकाळचे 5 आणि बघा तनिषी माझ्यासोबत. वेद इथे झोपलेला आहे. झोपायची वेळ आहे, झोपायची वेळ आहे. हा काय करतो, रात्री आता झोपून घेतो आणि रात्री उशिरा झोपतो. 12-1 वाजता मोबाईल खेळता खेळता. आणि सकाळी ना त्याची स्कूल असते 7:30ची. हा उठतो 7 वाजता. 15 मिनटात आंघोळ, 15 मिनटात आता समजून घ्या कपडे वगैरे घालतो, नाश्ता वगैरे. आणि असा मग तो लेट होतो. बरोबर 2-1 मिनटं आधी पोचतो तो शाळेत. असं नाही की 1 तास आधी उठ रे, जा रे हो तू. तसंच करत होता. मी पोचून जात होता बरोबर. पोचून जात होता, तूच वेळ करत होता. जा तू, तरी जाग तू. यार झोपेतून का बरं उठवलं? गाईस, किती दिवसानंतर गच्चीवर आलेलो आहे. नाही, सकाळीच आलो होतो, पण तुम्हाला दाखवतोय खूप दिवसानंतर मी. हाय. आणि गाईस, आजच्या व्लॉगमध्ये ना मी ट्राय करणार आहे की एक लहान मुलगा त्याच्या मम्मीपासून किती वेळ दूर राहू शकतो. म्हणजेच की अंश आहे ना, छोटा पिल्लू, याचा भाऊ. तर ट्राय करणार आहे त्याला की आज गार्डनमध्ये घेऊन जाऊ, मावशीला घरीच राहू देऊ आणि मी त्याला हँडल करेल आणि बघेल तो किती वेळ त्याच्या मम्मीशिवाय राहू शकतो. मी आहे ना बरोबर त्याला घेऊन जाईल, चॉकलेट वगैरे सोबत घेऊन जाईल. जेव्हा तो रडला, हे घे चॉकलेट, शांत बस. परत रडला, चॉकलेट घे, शांत बस. बघू किती वेळ म्हणजे तो राहू शकेल मम्मीशिवाय आणि किती वेळ मी त्याला सांभाळू शकेल. बघू आज खरंच. याच्याकडे काही कामं नाही. ते जाणारे कावड्यांना मोजतोय किती कावडे जात आहे म्हणून. इथून हे लाल डायरीमध्ये नाव लिहायचं असतं ना, कोणता कावडा गेला, कोणता कावडा बाकी जायचा. त्यामुळे तो करतोय सर्व. त्याच्याकडे दिलेले आहे काम इथलं. का रे, हिशोब द्यायचा आहे रात्री. मग किती कावडे गेले इथून? इथून किती कावडे गेले त्याचा हिशोब द्यायचा म्हटलं मला रात्री. हां, चालेल. बघ, नाही दिला तर काय माहिती, नंदुरबारनी जाऊ देणार तुला. लक्षात ठेव बेटा. उठला का बिट्टू? उठला? टीका इकडे घेते, मावशी जवळ जा. ये इकडे मम्माकडे, इकडे मावशीकडे. चल इकडे ये ना. ठीक आहे. काय बघतोय? अरे तो त्याला बाप्पा बघतोय, तो गणपती बाप्पा कुठे? दे त्याला वाजवायला, ते वाजवायला दे. वाजवतो का तू? तो? वाजवून बघता, मला सांग कसं बघ, वाजव. वाजव बरं, कसं. डमरू वाजव. कसं वाजवता? त्याची एक दोरी सापडली तर बघ रे कुठे. एनएस हरवली असेल ती, मला माहिती आहे. अगं या खूप. अशा अशा करा. हॅलो, असं अशा करा. येतं त्याला. इकडे इकडे या घरात. त्याचे पप्पा गेले ना, आता मावसा गेले. हा मागे लागतो ना, दूर घेऊन आले. नाही पप्पा केव्हा आले होते पप्पा? कुठे गेले? कुठे गेले बेटा? कुठे गेले? सर्दी आहे, पिली का तू? त्याला आहे ना औषध सांगू की हे औषध आहे आणि बघू तो पितो का म्हणून. अंश ओढून गेलंय खाली. काय प्रॉब्लेम? अंश, अंश, ओ अंश, औषध पिऊन घे, औषध घे. सरबत सरबत सरबत. नाही, औषध आहे, औषध. औषध आहे ना, सरबत आहे, सरबत. ज्यूस 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 ज्यूस. अरे ते बघ ना, ती बॉटल आहे तिकडे, त्याच्यातलं आहे बघ, ज्यूस आहे, पी. अरे पी, छान आहे, छान आहे. गार्डनमध्ये जायचंय, गार्डनमध्ये. हा बुबू पण आहे गार्डनमध्ये. बुबू आता गार्डनमध्ये जायचं आहे आपल्याला. पण मी याला आहे ना जाता म्हणजे एक गोष्ट शिकवली आज. त्या दोघींचं नाव काय त्यांचं? काय जोरात? हनुमान. आणि त्यांचं नाव काय? त्यांचं नाव
त्यांचं हनुमान आहे आणि त्यांचं नाव काय त्यांचं ते बघ तिथे ते त्यांचं राम राम आणि हनुमान हनुमान राम. डंगऱ्या तिकडे बा इथून कोंडा आहे त्याचा इथून. अरे हे काय नाही खाली वाकणं. कोंडा आहे कोंडा. अरे पावडर रे काय पावडर आहे. खाली वाकणं रे. खाली वाक. देवठा ना खाली वाक. असं बघत आहे. अरे तू म्हणते ना हे करत नाही. आम्हाला काय सहन करायला लागेल समजलं ना. मम्मी कोंडा काढते का ग. हे कॉन्ट्रॅक्ट घेतलाय का तू. तो ऐकत नाही. रडू येतो. बस ग त्याचं केस निघून येतील ना त्याचे. रडू दे ना मग. हाई काय कोंडा. रडतोय का तो. माल दे त्याला. किती जोरात करते का. काही वाटतं लहान मुला रडून बाहेर टाकलं. चटकता. तनेश उठ टाक. आता उठ. अरे चंबुड त्याचा रुमाल दे. हो तिच्या खाली टेबला खाली. नाही त्याच्या खिशात आहे. रडायला लागला. मुद्दाम करतो. आम्ही आता चाललो ते गार्डन मध्ये पण आता मावशी पण सोबत आहे. ते महिना मला विचार यार मी ते काय म्हटलं होता की बघू आपण याला हँडल करू शकता का नाही. चालतोय ना चालतोय ना भूर. कुठे जायचंय मग आता. घरी नंदुरबार. तर काही सध्या ना मावशी नाही म्हणते आता की गार्डन मध्ये नाही जायचं कारण की त्याला पण थंडी वाजते आणि म्हणजे सर्दी वगैरे होऊन जाईल. तनिषला पण खूप सर्दी झालेली आहे. आता आम्ही मस्त पूलवर फिरताय. कसं वाटतंय रे तनिष मजा येते का जळगाव फिरून. मी विचार करतोय असाच एक नवीन एक पूल बनलेला आहे कानडद्या साईडला जातो तो. मी बघितलेला आहे म्हणजे पेपर मध्ये आलं होतं तर म्हटलं बघू त्या साईडला जाऊन की कोणता पूल बनलेला आहे नवीन म्हणून. आणि त्या पूलवर आहे ना मस्त भारी लाइटिंग वगैरे पण लागलेली आहे यार. तर म्हटलं चला ट्राय तर करून येऊ की कसा पूल आहे म्हणून तो नवीन मला. तर काहीच फायनली आम्ही पोहोचलेलो आहेत आता त्या रोडवर म्हणजे त्या ब्रिजवर पोहोचलेलो आता. हा ना रिंग रोडचा ब्रिज आहे आणि हा कानडद्या साईडला उतरतो कारण की ना याचं काम खूप म्हणजे खूपच दिवसापासून सुरू होतं. फायनली ते आता झालेलं आहे. तर काहीच आता आम्ही थांबलेलो या ब्रिजवर आहे ना. ॲक्च्युली छान लाइटिंग लागते म्हणजे असं पूर्ण ब्रिजवर लाइटिंग बनवलेली आहे. अशा पोलवर लाइटिंग लावलेली तर खूप छान वाटतंय बघायला म्हणून आम्ही थांबून गेलोय. म्हटलं तुम्हाला पण दाखवू म्हटलं मी. आणि ना इथून व्ह्यू पण खूप भारी दिसतोय. मस्त मस्त बिल्डिंग दिसतंय इथून त्यामुळे ना मी इथे थांबून गेलो. ते कार लावून दिली इथे. मावशी ते तर काही उतरत नाही कारण की थंडी वाजते तो आजारी पडून जाईल. हा तर भाऊ आधीपासून आजारी आहे तरी पण आता बघा भाई. बट आहे ना मी आता एक नोटीस केलं. रिअल फॅक्ट सांगतो. जेव्हा ट्रॅक्टर वगैरे जाते ना हलका असं वाटतं आपल्याला की हा ब्रिज हलतोय हलका असं फक्त आपल्याला खालून जाणवतं की जेव्हा मोठी गाडी ट्रक वगैरे जाते ना. आता गेली तर त्यामुळे मी सांगतोय तुम्हाला ते जाणवलं मला म्हणून. बघा पण लाइटिंग मस्त आहे यार. या लाइटिंगमुळे आम्ही थांबले नाही तर सरळ निघून गेले असते. चला आता जाऊ. झालेली अशी पण लाइटिंग. कसं आहे मस्त आहे छान आहे. छान आहे का. हे काय आहे. लाइटिंग आहे ही लाइटिंग. हो लाइटिंग आहे. पोचलेले आता 17 मजलीकडे. बिकॉज आहे ना याला पाणीपुरी खायची इच्छा होती तर म्हटलं मावशी तर नाही म्हणत होती पण आहे ना याला खूप इच्छा होती खायची. हाय हाय जय जय श्रीराम. पाणीपुरी ना अजून काय दुसरं बस पाणी बस चलो. नाही मला वाटलं अजून दुसरं काही खायची इच्छा असेल पण खाऊन घेतो कारण की खूप दिवस झाले मी खाल्लेली नाही. हा रे मोठी ना पुरी. तर पाणी वगैरे खाऊन झालं म्हणत होता. पाणीपुरी खाऊन झालेली गाईस आणि मावशीसाठी पण आणली होती. मावशी बाहेर नाही उतरत ते
मावशी त्याच्यासाठी उतरत नाही आहे, आपलं अंशसाठी बाहेर उतरत नाही आहे, तर इथेच आणून दिले मावशीला. कशी होती रे पाणीपुरी? भारी होती. तिखट होती हे सांग, भारी नाही होती, तिखट होती. मावशीने सांगितलंय अंशसाठी एक खेळणं घेतो, तो फांड करतोय म्हणे, बोमलतोय. भैया कितने काय? 50 का? फाइनल बोलो, फाइनल डायरेक्ट एकदम फाइनल. बोलो वीडियो बना रहे क्या? हाँ बोलो कितने में दोगे? 50 रुपये. जान दो फिर, ठीक है. 30 आपको फेमस कर दूंगा मैं. 30 रुपये में फेमस कर दूंगा मैं आपको. तर गाईस आता आम्ही पोचलेले घरी आणि आहे ना याच्यासाठी नाही आणले होते मी मंचुरियन, मी आणले होते वेजसाठी मंचुरियन, पण आहे ना भाऊला एवढे मंचुरियन आवडता. तू काय खाल्लं आता? काय खाल्लं आता? तू काय खाल्लं आता ते सांग आधी. तू काय खाल्लं आता ते सांग. काय खाल्लं तू आता? मंचुरियन खाल्लं ना? थांब रे, थांब ना तुझा उंदीर पडाला तुझा उंदीर. तुझ्यासारखा तो उंदीर पण. खूप लवकर जाग आली तुला? काय रे स्कूलला जायचं आता 1 तासात, एवढं लवकर जाग आली? बघा रात्री किती वाजता अभ्यास करतोय. दिवसभर खेळायचं आणि रात्री अभ्यास करायचा. लक्षात नाही होता, आता लक्षात आलं म्हणून आता बसला. तू झोप, हे चालतं आमच्या घरी, असंच चालतं. तुझी स्कूल बुडते ना तुझी? हो. केव्हा चाललंय मग? काय माहिती. हे बघता अभ्यास करतोय. कोणता आहे रे हा सब्जेक्ट? तुला काय वाटतंय? मला आहे ना जॉमेट्री किंवा अल्जेब्रा. नावच लक्षात नाही. सांग ना कोणता आहे हा? जॉमेट्री. बघ बरोबर बोललो की नाही, कारण की हे सम वगैरे बघूनच लगेच समजलं जॉमेट्री किंवा अल्जेब्रा असेल. तुला करायचा? झोप ना मग. गाईस तर या ब्लॉगला करतो मी ते एंड. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. लव्ह यू.